गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आपण आहोत देराफुक इथे, कारण की आपल्याला आज फोटो आणि व्हिडिओज काढायचे होते कैलासचे उन्हामध्ये. त्याच्यामुळे आपण आज इथे थांबलो आहोत. मागच्या वेळेस परिक्रमा झाली आहे, ऑगस्टमध्ये पण व्हायचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे मला एक एक्सपिरियन्स असा पण घेता येईल. आणि काल खरंच माझी हालत डाऊन झाली होती, ते एक सगळ्यात मोठं रिझन होतं. थोडंसं जोर लावून करता आलं असतं, पण गरज नव्हती, कारण की हा एक्सपिरियन्स पण महत्त्वाचा आहे. ॲम्ब्युलन्समध्ये जाणं काय असतं, कसं बुक करायची, तो पण दाखवणं गरजेचं होतं. आता हा बघा, आम्ही आता गोल्डन सनलाईटची वाट बघतोय. आता थोड्या वेळाने वरती जाऊ, तिकडून छान व्हिडिओज कॅप्चर होतील. खूपच सुंदर, सगळे लोक असे इथे वाट बघतायत. घोडे जायची तयारी करतायत. सगळी गर्दी आहे. बरेच जण वरचे जायचे कॅन्सल झालेले आहेत, कॅन्सलेशन्स बरेच आलेले आहेत. आता फायनल आपण रूमिंगचं बघावं लागेल, कसं आहे काय नाही आहे. हॅलो, सकाळचे 9 वाजलेत आणि यावेळेस आपल्याला मागच्याच मी म्हणलं होतं ना, हे डॉर्मेटरी मिळायला पाहिजे होती. तर आपल्या यात्रेकरूंना ही वाली डॉर्मेटरी मिळाली होती, बट त्या साईडचा व्ह्यू मिळाला होता. आणि खाली अजून एक डॉर्मेटरी होती, 2 वेगवेगळ्या ठिकाणी होते. इथे जास्त थंडी वाजली लोकांना, आणि जिथे मी थांबलो होतो बंक बेड्स होते, तिथे आम्हाला गरम होत होतं. रात्री लिटरली मी बिना पांघरूणाचं झोपलो होतो. आता मी आणि सुप्रिया वरती चाललो आहोत. काल उशीर झाला होता म्हणून मी वरती गेलो नव्हतो. खूप सुंदर व्ह्यू दिसतोय. वरच जाऊन नुसतं ध्यान करता येईल थोड्या वेळ. ऊन भरपूर पडलंय. सगळे पब्लिक 100 पैकी 40 लोक वरती गेलेत. लक्ष्मी काकू पण चाललेत वरती हळूहळू. चला वरती चला. बघा किती छान दिसतंय. वरतून जो व्ह्यू आहे त्याच्यापेक्षा खूप सुंदर आहे. तर वरतून दाखवतो डायरेक्ट. हर हर महादेव मित्रांनो. म्हणजे इथं आल्यानंतरचा जो एक्सपिरियन्स आहे तो शब्दात वर्णन करणं खूप अवघड जातं, कारण की प्रत्यक्षात आपण महादेवांच्या चरणी लीन होतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीवर आहे, डोक्यावर आहे, असं फिलिंग येतं. खूप शांतता आहे इथे. हे बघा किती सुंदर दिसतात महादेव. थोडंसं फॉग आलेला आहे, त्याच्यामुळे अजूनच सुंदरता वाढते. आणि चरणस्पर्शाचा जो रस्ता आहे तो असं या मार्गे जातो. चरणस्पर्श इकडून असं पुढे जाऊन असं इथून चरणस्पर्शसाठी जावं लागतं. चरणस्पर्श सध्या ऑफिशियली बंद आहे. थोडंफार जवळ जाऊन आपल्याला पाहता येतं, पण पूर्णपणे चरणस्पर्शाला जाता येत नाही.
Hey, hi. Thank you very much for your support. कारण की कसं आहे की चायना आहे आणि हे खूप आहेत, CCTV वगैरे भरपूर असतात इकडे. मी गिम्बल आणायचं विसरलो, त्याच्यामुळे दगडावर सेट होतंय का बघतोय. बघूयात, झालं असेल सेट. हर हर महादेव. तर कैलास ही हिंदू धर्मांमध्ये सगळ्यात पवित्र अशी यात्रा आहे आणि एकदा ही यात्रा केली की तुमचं जन्मोजन्मांचं जे स्वप्न असतं, पाप असतात, त्याच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळते. आणि आणि कसं आहे की आपले जे पूर्वज आहेत ते या ठिकाणी आलेले नसणारच आहेत. त्याच्यामुळे आमची पिढी आहे, आमच्या आधीची पिढी आहे, नंतरची पिढी आहे, ते असं होतं आहे की तुम्ही ज्यावेळेस इथे येत आहेत, तुमच्या खानदानामधले तुम्ही पहिले व्यक्ती बनत आहेत की ही यात्रा करतायत. याच्यामध्ये कसं आहे की सगळ्यात जास्त महत्त्व जी आहे ती यमद्वाराची आहे. यमद्वारामधून ज्यावेळेस तुम्ही यमद्वार क्रॉस करतात त्यावेळेस असं मानलं जातं की तुमच्या 33 कुळांचा उद्धार होतो. यात्रेमध्ये यमद्वाराचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे. ज्यावेळेस परिक्रमा करतात, ती परिक्रमा ही वैयक्तिक कारणासाठी असते. परिक्रमा कधीच तुमचं खानदान म्हणा की तुमचं कुळ म्हणा त्याच्यासाठी नाही आहे. परिक्रमा करण्याचा उद्देश हा कम्प्लिटली वैयक्तिक असतो. ज्यावेळेस तुम्ही परिक्रमा करतात त्यावेळेस तुम्ही तुमचे सगळे पापांपासून मुक्ती मिळवतात असं म्हणलं जातं. त्याच्यामुळे परिक्रमेला वैयक्तिक महत्त्व आहे. आणि इथे आल्यानंतर तुम्ही या भूमीला जरी स्पर्श केला तरी ते खूप महत्त्वाचं आहे. असं नाही आहे की तुम्ही आल्यानंतर परिक्रमा ही केलीच पाहिजे. तुमचं कैलासाचं दर्शन होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही कैलास भूमीमध्ये आहात, तिबेटमध्ये आहात. तुम्ही मानसरोवर लेक जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही जल ग्रहण करतायत, त्याच्यामध्ये पूजा अर्चना करतायत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. असं बऱ्याच जणांना वाटतं की इथे येऊन नक्कीच प्रवास हा खूप खडतर आहे, परिक्रमा खूप अवघड आहे. इथे आल्यानंतर असं वाटतंच की माझी परिक्रमा व्हायला पाहिजे. पण परिक्रमा जरी झाली नाही तरी त्याला असं खूप काही अडत नाही. परिक्रमा ही मी आधी सांगितलं की वैयक्तिक रिझन आहेत, म्हणजे वैयक्तिक उद्धारासाठी परिक्रमा असते. तुमचं कुळाचा उद्धार करायचा असेल तर तुम्हाला यमद्वारापर्यंत चाललं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. आणि होतं कसं की ज्यावेळेस आपण मानसरोवर लेकला असतो त्यावेळेस आपलं खूप छान दर्शन होतं. इथेपर्यंत येऊस्तोपर्यंत तुम्ही घोडे वगैरे करू शकतात. आणि कसं आहे की बऱ्याच जणांचा ओव्हर कॉन्फिडन्स असतो की आम्ही परिक्रमा करू शकूत किंवा आम्हाला चालणं जमणार आहे. पण आमचा जो पर्सनल एक्सपिरियन्स आहे तर तुम्हाला परिक्रमा करायची असेल तुम्ही 100% घोडा करा, कारण की त्रास होतो खूप. आता मला स्वतःला प्रॅक्टिस नव्हती. काल थोडंसं बघितलं, मागच्या वेळेस मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस माझं रोजचं 10 किलोमीटर चालणं होतं, पाऊण तास स्विमिंग होतं, त्याच्यानंतर 1 तास सायकलिंग होती. एवढं केल्यानंतर मला कालचा जो टप्पा आहे तो मी 3.5-4 तासात कंप्लीट केला. आणि यावर्षी त्याच टप्प्याला कंप्लीट करायला मला जवळपास 7 तास लागले. म्हणजे एवढी प्रॅक्टिस तुम्हाला हवी, त्याच्यानंतरच तुम्हाला इथे सोपं वाटतं असं आहे. तर तुम्हाला जरी पुढच्या बॅचला यायचं असेल तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता.
प्रत्येक व्हिडिओमध्ये माझे नंबर फ्लॅश होत असतात. आणि कसं आहे की मराठी मुलगा म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही नक्कीच एक मराठी माणसाला थोडंसं प्रमोट करा. कारण की अजूनही मराठी लोक दिल्ली साईडच्या कंपन्या ज्या आहेत त्यांच्यामार्फत बुकिंग करतात. आणि होतं कसं की ग्रुप वेगवेगळे तयार होतात. जसं दिल्लीवाले जे आहेत कंपन्या त्यांच्यामध्ये नॉर्थचे लोक जास्त असतात. आपल्याकडे 100% मराठी लोक आहेत. त्यांच्यामुळे तुमचं एकमेकांसोबत जे बॉन्डिंग आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं होतं. हे बॉन्डिंग परत वाढत जातं. एक काइंड ऑफ रिलेशन बनल्यासारखं होऊन जातं. तुम्ही एकमेकांच्या घरी जातात, सणवारामध्ये सुखदुःखामध्ये सामील होतात. त्याच्यामुळे हे केलेलं कधी पण चांगलं. ठीक आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि लाईक करा. थँक्यू. हर हर महादेव. हे बघा, ही अशी ॲम्ब्युलन्स आलेली आहे. 4 लोक बसतात याच्यात. फर्स्ट टाइम इन ॲम्ब्युलन्स. इकडची ॲम्ब्युलन्स आहे नी. रेस्क्यू. कुठली कंपनी माहित नाही. इट्स 4x4 व्हेकल. लवकरच भेटूयात. काय हो. पुढची डेट आहे 20 ऑगस्ट. 20 ऑगस्ट म्हणलं तरी आपली परिक्रमा चालू होईल 26-27 तारखेच्या जवळपास. नमस्ते. गुड मॉर्निंग. ड्रायव्हर थोडंसं बोलतोय. सिमसिमा पानी मा. पता नहीं मीनिंग लेकिन बोलते रही हो. सिमसिम पानी नेपाली सॉन्ग है. हाँ. ओके. शक्तिनामा. साधारण 10:53 चालू केले आपण. थोडं पाणी दुसरं सिमसिम पाणी. ओके सॉन्ग है क्या ये? सॉन्ग नेपाली सॉन्ग. नेपाली सॉन्ग. सिमसिम पानी. नो सॉन्ग. छैन. नो सॉन्ग. No, there, no, Nepali. No Nepali. China. Oh, Chinese बजाऊ. Chinese song logo. Yeah. No Nepali. हां. मग तेव्हा Nepali. आपल्या ग्रुपमध्ये ना सगळं कंप्लीट झालं सगळ्यांचं. बघू माणूस किती मुंगीसारखा दिसतो. हो ना. खूप सुंदर नेचर आहे. खूप सुंदर. देवाला कसं दिसत असेल. मुंगीपेक्षा छोटा. Oh no.
नम शिवाय. सगळे अजून मोठे दिसले. ओम नम शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. परिप्रश्न लोक ना इथून सेकंड पुढे ना हॅलो. तर ज्यावेळेस आपण ॲम्ब्युलन्स करून देराफुक करून दार्चनला येतो त्यावेळेस आपलं हॉटेल्स इथे बुक नसतात. आपल्याला हे ॲडिशनल हॉटेल्स घ्यावे लागतात. परिक्रमा आपली ही 3 दिवसाची आहे. एक रात्र आपली असते ते देराफुक येथे आणि दुसरी रात्र असते ते जुतुल्फुक येथे. इथले हॉटेल त्या मानाने थोडेसे स्वस्त जातात आणि आपण ज्यावेळेस परिक्रमा अर्धवट सोडून दार्चनला येतो तिथले हॉटेल थोडेसे महाग असतात. त्याच्यामुळे आपल्याला जनरली पर नाईट पर पर्सन 200 युआन पे करावे लागतात. ॲव्हरेज आऊट सांगतोय, कमी जास्त रेट होऊ शकतात. एका रूममध्ये किती जण राहत आहेत त्याच्यावर हे असतं. जनरली चायनामध्ये इकडचे जे एजंट्स आहेत ते पर रूम कन्सिडर करत नाहीत, ते पर पर्सनच काउंट करतात. त्याच्यामुळे जर परिक्रमा सोडून आपण येत आहोत वापस तर त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवावं लागतं की 200 युआन पर नाईट आपल्याला ॲडिशनल पे करावे लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला हॉटेल मिळेल याची गॅरंटी नसते, कुठलं हॉटेल मिळेल याची गॅरंटी नसते, कारण की लास्ट मोमेंटचं बुकिंग असतं हे. त्याच्यामुळे जे हॉटेल्स आहेत ते आपल्याला ॲडजस्ट करावे लागतात. आता मी दाखवतो तुम्हाला की मला कुठलं हॉटेल मिळालं आहे. हे बघा, हे असं डबल रूमचं हॉटेल मिळालेलं आहे. हॉटेल सुंदर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. वॉशरूम आणि हे इथे चांगलं आहे सगळं. इथे सेपरेट वॉश बेसिन, चप्पल्स वगैरे आहेत. हा डबल बेड. सध्या तरी मी एकटाच राहतो आहे. संतोष येतो आहे रात्री. ही आपली डफल बॅग आणि परत 2 साईडला पूर्ण खिडक्या आहेत. हे बघा, हे बाजूचं हॉटेल्स, पार्किंग वगैरे 2 साईडला पूर्ण खिडक्या आहेत. आणि सर्वात सुंदर गोष्ट या रूमची आहे ते म्हणजे आपल्याला रूममधून कैलासांचं दर्शन होतं. हे बघा, डायरेक्ट रूममधून आपल्याला हे कैलासपती महादेवांचं दर्शन होत आहे. सकाळी सुद्धा आपल्याला दर्शन होईल. हर हर महादेव. आपल्याला वाटतं की पैसे थोडेसे जास्त चालले आहेत, पण एक समजून घ्या की आपला प्रोग्राम जो आहे प्रोग्राम आहे परिक्रमेचा. परिक्रमेदरम्यान 2 रात्री जे आहेत ते साध्या ठिकाणी आहेत आणि आपण थोड्याशा 4 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये राहतो आहे. नक्कीच फेअर डिफरन्स आहे. त्याच्यामुळे हे पे करावे लागतात. आणि फ्रँकली सांगायचं तर आमच्या हातात काही नसतं. हे नेपाळ्यांच्या हातात पण काही नसतं. हे सगळं काही आहे ते मॅनेज करतो आपला तिबेटियन गाईड. आता थोड्याशा गोष्टी वेगवेगळ्या व्हिडिओ बनवेल त्याच्या संदर्भात. तो मोस्टली मी घरी जाऊन बनवेल. असे पॉईंट्स मी काढून ठेवतो आहे की यात्रेदरम्यान काय करायला पाहिजे आणि काय करायला नको आहे. आता ही माझी 2री यात्रा झाली आहे. त्याच्यामुळे थोडासा चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे. अधिक प्रमाणात चांगलं आपल्याला सर्व्हिस कशी देता येईल, सगळ्यांची परिक्रमा कशी पूर्ण होईल या संदर्भात नक्कीच एक व्हिडिओ बनवेल मी. थोडासा वेळ लागेल कारण की तो थोडासा टेक्निकल आणि थोडासा डिटेलमध्ये व्हिडिओ असेल, पॉईंट वाईज असेल. तो पॉईंट काढायला मी चालू केलेला आहे. तर पुण्यात जाऊनच मी बनवेल तो व्हिडिओ. त्यानंतर परिक्रमा खूप कमी लोकांची झाली आहे बेसिकली, कारण की थंडीचा सगळ्यांना त्रास झालेला आहे. आणि लोकांनी ऐकलं नाही या बॅचमध्ये की घोडा करा. स्वतःवर थोडासा जास्त कॉन्फिडन्स होता त्यांचा आणि हाय अल्टिट्यूडमध्ये वॉकिंगची त्यांना कोणाला सवय नव्हती. त्याच्यामुळे थोडंसं त्यांना नंतर पश्चाताप होत आहे की यार यांचं ऐकायला पाहिजे होतं आणि घोडा करायला पाहिजे होता. असं कुणाचं हे नाही आहे की पैशाचा कुणाचा काही इश्यू होता
किंवा काय, जे लोकांकडे लाख लाख रुपये कन्वर्ट करून त्यांनी घेऊन आले होते, पैसे भरपूर होते, त्याचा प्रश्नच नव्हता. पण ते म्हणतात ना की थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स झाल्यासारखं झालं की आपण करून घेऊत किंवा आपल्याला जमेल. पण एक मंडळी प्लीज लक्षात घ्या, हात जोडून विनंती करून सांगतो, यात्रा सोपी नाही आहे, खूप अवघड आहे, खूप दमछाक होते. मी गॅरंटी कधी घेऊ शकेल तर तुम्ही दिवसातून 10 ते 12 किलोमीटर चालतायत, तुमचं स्विंग तुम्ही कंटिन्यूअस करता आहात, तुम्ही एक तास सायकलिंग करत आहात, त्यावेळेस ही यात्रा तुम्हाला सोपी जाईल. मागच्या वर्षी माझा हा रुटीन होता, यावर्षी माझा हा रुटीन नव्हता. मी फक्त 10 किलोमीटर चालायचो, सायकलिंग नव्हती, त्याच्यानंतर स्विमिंग नव्हतं. त्याच्यामुळे जो रूट मला 4 तासात मागच्या वर्षी करता आला त्याला मला यावेळेस 6.5 तास लागले. त्याच्यावर तुम्ही लक्षात घ्या की यात्रेचं डिफिकल्टी लेवल काय आहे. लिटरली 5 पावलं चालून मी थांबायचो, 5 पावलं चालून मी थांबायचो, दम भरतच नव्हता. अर्धा तास जरी मी वाट बघितली एका ठिकाणी की चला अर्धा तास वेट केल्यानंतर आपल्याला एनर्जी येईल, एनर्जी रिगेन होईल आणि पुढच्या परत जोमाने मी पुढचं 1 किलोमीटर जरी चालेल, पण तसं काही झालेलं नाही आहे. लिटरली सांगतो मंडळी की फक्त 5 ते 10 पावलं चालून मी थांबत होतो. आता मी फर्स्ट फ्लोअरला आहे, ग्राउंड फ्लोअरला जाऊन आत्ताच एक फोटो काढून आलो हॉटेलचा, तेवढ्यात सुद्धा मला दम लागला. कारण की आपण अल्टिट्यूड तेवढ्या हाय अल्टिट्यूडला आहोत, हे तुम्ही प्लीज लक्षात घ्या. आणि परिक्रमा करायची असेल, सक्सेसफुली करायची असेल, प्लीज आणि प्लीज सांगतो घोडा करा. कॉन्फिडन्स चांगला आहे तो आपण केदारनाथ किंवा यमुनोत्री त्या ठिकाणी दाखवू शकतो, किंवा बाबा बर्फानीला ज्यावेळेस आपण जातो अमरनाथला तिथे दाखवू शकतो. पण प्लीज आयुष्यामध्ये बाकीच्या ठिकाणी तुम्हाला परत जाता येईल, पण कैलास मानसरोवर एकदाच येतात, कारण की रेट तेवढा आहे. आमच्या हातात काहीच नाही आहे, रेट पण दरवर्षी वाढतो आहे. ऑगस्टमधला रेट आम्हाला आत्ता सांगता येत नाही आहे. त्याच्यामुळे कसं आहे की एकदाच होतं तर सगळंच कंप्लीट करा. खर्च आहे, तयारी करा खर्चाची. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे EMI ऑप्शन्स आहेत. SIP करायची असेल त्यासाठी पण आपल्याकडे जवळचे मित्र आहेत की ते तुम्हाला SIPसाठी हेल्प करू शकतील. पण प्लीज मंडळी घोडा करा तर परिक्रमा पूर्ण होईल. आणि आज जे परिक्रमाला जुतलफुकला पोहोचलेत 7:30 वाजता निघून 1:30 वाजता पोहोचले, ते 1:30-1:45 वाजता. मागच्या वर्षी नितीन सगळ्यात पहिला होता घोड्यावर जाणारा, त्याला जवळपास 4:30-4:45 झाले होते, मला 5:15-5:30 वाजले होते पोहोचायला. यावर्षी घोडेवाले 1:30-1:45 2:30 वाजेपर्यंत जुतलफुकला पोहोचलेत आरामात. म्हणजे विचार करा की टाईम कमी झालेला आहे घोड्यावरचा. ते जाऊन लोक तिथे यात्रेकरू आपले जे आहेत, गेस्ट आहेत, ते तिथे आराम करतायत. त्याच्यामुळे सांगतोय. आणि बाकीचे काही त्रास नाही आहे. एक काकू आहे, शेळकंडे काकू, त्यांना थोडासा त्रास होत आहे, तर बघूयात आज संध्याकाळी त्यांची भेट पण घेता येईल, विचारता पण येईल. कारण की आत्ता थोडंसं सगळे आराम करतायत, सगळे थकलेले आहेत. बस जीपनी जरी आलो तरी थकवा येतोच, कारण की काल सगळे चालत गेलेले आहेत. घोड्यावरचे जे आहेत ते ऑल राईट, परफेक्टली फाईन आहेत आणि एन्जॉय करतायत. हॉटेलमध्ये आल्यानंतर मस्त सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. काल मी डॉर्मेटरीज सिरियसली सांगतो विसरलो, कारण की काम तेवढं होतं. रिटर्न येणाऱ्यांची संख्या खूप वाढली, त्याच्यामुळे प्रत्येकाकडून पैसे कलेक्ट करणं, ॲम्ब्युलन्ससाठी पैसे कलेक्ट करणं, त्याच्यामध्ये रूमचं काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं, माझ्याकडून झालं, नेपाळी गाईड शेर्पाकडून झालं की 200 युआन पर पर्सन कलेक्ट करायचे होते. पण ते थोडंसं हे होतं ना की अरे की पैसेच देत चाललो आहेत. मंडळी, आमच्यात काही नसतं, आम्ही फक्त मीडिएटर्स आहोत, आम्ही तुमच्यासारखेच यात्रेकरू आहोत. फक्त फरक एवढाच आहे की आम्हाला थोडंसं जास्त एक्सपिरियन्स आहे, तेवढंच, बाकी काही नाही. काहीच गोष्टी आमच्या हातात नसतात, सगळं काही आहे ते नेपाळ्यांचं पण नाही, जे तिबेटियन शेर्पा आहेत त्यांच्या हातात असतात. ठीक आहे. तर आता पुढचं अपडेट्स असं आहे
की आज रात्री एक तर दार्चनला किंवा जुतुलफुकला असणार आहे मुक्काम. उद्या सकाळी जुतुलफुकवाले दार्चनला येतील, ब्रेकफास्ट करतील आणि इथून डायरेक्ट आपण निघणार आहोत सागाला. सागाचं डिस्टन्स जवळपास 10-12 तासाचं अंतर आहे. रात्री 8-9 वाजता आपण सागाला पोहोचूयात. त्याच्यानंतर सागावरून डायरेक्ट आपण 4 वाजता तिसऱ्या दिवशी निघणार आणि डायरेक्ट पोहोचणार काठमांडूला. कारण की यात्रा वाढलेली आहे, 2 दिवस एक्स्ट्रा झालेले आहेत. सगळ्यांना घरी जायची ओढ लागलेली आहे आणि नेपाळमधले आणि चायनामधले दिवस संपत आलेले आहेत. आणि आपलं रिटर्नचा तिकीट झालेले आहेत 19 तारखेचे. 19 तारखेला सगळेजण घरी पोहोचणार आहेत. खूप खूप सुंदर दर्शन झालेलं आहे, खूप सुंदर. म्हणजे ऑगस्ट महिन्यापेक्षा कंटिन्यूस आमचं, आता माझ्या डोळ्यापुढे कैलासपती महादेव आहे, त्यांच्या याच्यापुढेच मी रेकॉर्ड करतो आहे. आणि मागच्या वर्षी एवढं सुंदर दर्शन झाले नव्हते. परत एकदा दाखवतो मी. आरसा थोडासा खराब आहे, काच धूळ बसलेली आहे, हे बघा. स्पष्ट दर्शन होत आहेत. ऑगस्टमध्ये थोडासा पाऊस असतो, त्याच्यामुळे ऑगस्टमध्ये एवढे छान दर्शन होत नाहीत. पण ऑगस्टमध्ये थंडी पण कमी असते, हे एक प्लस पॉईंट आहे. यावर्षी थंडी, मे महिन्यात खूप जास्त थंडी आहे, वाट लागते थंडीने. हालत बघा कशी झाली आहे. पण ठीक आहे, अपडेट्स महत्त्वाचे आहेत. चेहरा असा तसा कोणी बघत नाही, तो महत्त्वाचा कधीच नसतो. ठीक आहे. हर हर महादेव.